हॅलो. हॅलो. गायकवाड साहेब, जय भीम, जय शिवराय. जय भीम, बोला. पॅन्थर राहुल सोलंकी बोलतोय, बहुजन क्रांती पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय. बोला बोला. साहेब, आपल्या या ठिकाणी स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, दांडेकर. हा हो, आपल्या हद्दीमध्ये येतो. होय. त्या ठिकाणी 18 तारखेला प्रोग्राम ठेवलेला आहे. ठीक आहे. सुमंत अजिंक्य भीमज्योत सेवा संघ यांनी. त्याचे संस्थापक संयोजक अध्यक्ष आहेत तानाजी ताकपेरे. प्रोग्राम ठेवला आहे जयंतीनिमित्त आणि बाबासाहेबांच्या आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ती. परंतु त्या ठिकाणी त्यांनी बाकीचे पण काही प्रोग्राम ठेवलेले आहेत, ते देखील ठीक आहेत. परंतु त्या ठिकाणी त्यांनी लावणी महोत्सव जो ठेवलेला आहे गौतमी पाटील, ह्या देशाला जो सुंदर संविधान दिलेला आहे, त्या महामानवाची जयंती आहे. त्याला लावणीच्या कुठल्याही दावणीला बांधण्याचं काम त्या ठिकाणी होता कामा नये. आपल्याकडून त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्यांना सांगावं की आपण बाकीचे काही प्रोग्राम असेल ते करू शकता, परंतु लावणीच्या संदर्भातल्या विषयाच्या ह्याला सर आम्ही त्या ठिकाणी योग्य वाटत नाही त्या गोष्टी आम्हाला. आपण कुठून बोलताय? मी मुंबईमधून बोलतोय सर. बरोबर आहे. आम्हाला पण ते विषय नको होता की मी त्यांना सांगितलं तुमचे चांगले बाकीचे कार्यक्रम चांगले आहेत, अनेक प्रबोधनाचे आहेत, घेऊ नका. नको म्हटलं की नाही ते तुम्हाला विनाकारण त्या ठिकाणी जास्त गर्दी होईल, आम्हाला त्रास होईल, तुम्हाला त्रास होईल, गालबोट लागेल, त्या गोष्टी नाही आहेत. त्या ठिकाणी आणि हा मुद्दा आम्ही त्यांना पण पटवून सांगितलं. आम्ही कंडिशन वगैरे शेवटी ते तयारच झाले तर आम्ही सगळ्या कंडिशन वगैरे तर त्या घालणारच आहोत. पण आम्ही त्यांना 100% सांगितलं की हा कार्यक्रम सोडून कुठलाही कार्यक्रम चांगला घ्या. बघा, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांनी प्रबोधन केलं पाहिजे, भीमगीतांचा देखील झालं पाहिजे, त्या ठिकाणी काही अर्थच नाही. परंतु हे लावणीचा जो विषय, कारण की बाबासाहेबांनी इथल्या महिलांना अधिकार देण्याचं काम केलेलं आहे, अशा लावणी करण्याचं काम नाही केलेलं आहे. थोडंसं ती बसनिशा वाटत बऱ्याच लोकांना. पण आता आपल्याला एक माझी पण विनंती आहे की आपण पण एक चांगले त्याच्यामध्ये हे असतं, आपण त्यांना पण प्रत्यक्ष आपलं मी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ तर देतोच आहे मी. आपण त्या ठिकाणी आज मला पण चांगलं वाटतं की आपण मुंबईत राहून सुद्धा ते गोष्टी आम्हाला कळवल्या आणि ते तुम्ही त्यांच्याबरोबर डायरेक्टली कळवलं. काय होतं आम्ही बोलायला गेलं की त्यांना नाही, आपल्याला जर कोणी त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम करेल ना तर माझा हा नंबर आहे, मला कॉल करा. मी डायरेक्टली कोणी पण असू दे तिथे त्या ठिकाणी या गोष्टीला येणार नाही. कसं असतं की माझं म्हणणं व्हिडिओ एकदमच हा वेगळेपणा म्हणजे साहेब, हे गालबोट लावण्याचं काम आहे ना, हे महामानवाला त्या ठिकाणी अपमानित करण्याचं काम आहे ना. हे लावणी म्हणजे काय आहे? तर आपण काय करा, आपल्या पद्धतीनं पण आपण हे करा. आता आम्ही त्यांना तेच प्रयत्न करतोय सांगायचा. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आता त्या ठिकाणापर्यंत ज्या पद्धतीने व्हिडिओ पोहोचता येईल तेवढं काम करतोय, किंवा तिथला जो कोण संयोजक असेल त्याच्याशी जेवढं मला कॉन्टॅक्ट करता येईल तेवढं करतोय आणि आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम केलंय. ते त्या ठिकाणी आपण देखील त्यांनी व्यवस्थितपणे सांगावं, अन्यथा त्या ठिकाणी त्यांना या गोष्टीसाठी परवानगी दिली नाही तरी काय मोठं काही प्रॉब्लेम होणार नाही त्या ठिकाणी. कारण की लावणीसाठी बाबासाहेबांनी कधी विचार देखील केलेले नव्हते. त्यांचे विचार कुठे घाण ठेवले त्यांनी समजत नाही. विनाकारण वेगळं वातावरण निर्माण होतोय ना साहेब याच्यामध्ये. आपण त्या ठिकाणी जर परवानगी दिली असेल तर त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगावं आपण. नाही दिलीत ना, नाही दिलीत, विषय संपला मग त्या ठिकाणी. ठीक आहे, चालेल. 18 तारखेला आहे ते प्रोग्राम. भले लांब आहे पण ते आतापर्यंत वातावरण महाराष्ट्रामध्ये बिघडतं ना साहेब. मग चांगला तुमच्यासारखे नाही तर त्यांना अजून सांगितलं तर चांगली लवकर तयार होतील कॅन्सल करायला. आमचा पण तोच त्यांना एक सारखे चांगला यांच्या डोक्यात ही अशी घाण्याची गोष्ट येतात तरी कुठून काही तेच समजायला मार्ग नाही. अरे बाबा, तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना कुठेतरी बाबासाहेबांचे विचार पटवण्याचं काम करा. बाबासाहेबांनी काय त्याग केलंय, काय नाही केलंय, ह्या गोष्टीचं हे करा. हे लावणी करून यांना काय भेटणार काय? यांना या महाराष्ट्राची संस्कृती एवढी घाण करायला निघाले ते झाले, यांना अक्कल कशी न राहिलेली आहे. भले आमच्या असले म्हणून काय झालं, परंतु बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी अपमानित होणाऱ्या गोष्टी आम्ही नाही खपून घेणार ना. ठीक आहे, जरी तुम्हाला त्या ठिकाणी कोणी बोललं काय करायला आलं, माझा नंबर आहे साहेब, मला कॉल करा.
कोणी पण असू दे, मी बोलून घेईल त्याच्याशी. जाऊ आपण बघू प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, पण आपण दक्षता घ्या की त्या ठिकाणी ज्या लावणीसाठी परवानगी मिळता कामा